तर मंडळी, बऱ्याचदा आपण ठरवतो की वजन कमी करायचं आहे, पण नेमकी सुरुवात कुठून करायची हेच लक्षात येत नाही. कोणता डाएट प्लॅन फॉलो करू, कोणते एक्सरसाइज केले पाहिजेत, जिमला जाऊ की घरातच व्यायाम करू, या सगळ्या प्रश्नांनी आपलं डोकं अगदी सुन्न होऊन जातं आणि मग वजन कुठून कमी करायला सुरुवात करावी हेच लक्षात येत नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्यात मोठा प्रश्न हाच असतो की वजन तर कमी झालं पाहिजे, पण पोटाची चरबी देखील कमी झाली पाहिजे. मग काय करायचं नेमकं? आपल्याला सतत खाण्याची सवय असते. मला डाएट जमेल का? मी कोणता डाएट फॉलो करू शकते? हे सगळे प्रश्न तुम्हाला पडत असतील. पण आता अजिबात काळजी करायची गरज नाही. बऱ्याचदा काय असतं, दिवसभर आपल्याला खाण्याची सवय असते आणि मग काय होतं, त्यामुळेच आपलं वजन आणि पोटाची चरबी वाढत असते. आता तुम्हाला काय करायचं आहे? सिंपल एक रूटीन फॉलो करायचं आहे. आज मी तुमच्यासोबत खास अशा टेस्टी 2 रेसिपी शेअर करणार आहे. बऱ्याचदा आपल्याला काय वाटतं, वजन कमी करायचं म्हणजे फक्त सूप, डाळी किंवा कच्चे कच्चे सॅलड, कच्चा भाजीपाला अशा गोष्टीच खाव्या लागतील आणि मगच माझ्या पोटाची चरबी कमी होईल. तर असं अजिबात नाही आहे. तुम्ही हेल्दी, टेस्टी, लो कॅलरीज चांगल्या वेगवेगळ्या रेसिपी बनवून देखील हल्ली वजन कमी करू शकता. अशाच 2 रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. या 2 रेसिपी ज्या आहेत ना, त्या इतक्या टेस्टी आहेत की तुम्हाला वाटणारच नाही की तुम्ही वेट लॉस करत आहात. या रेसिपी तुम्ही दुपारच्या जेवणाऐवजी किंवा रात्रीच्या जेवणाऐवजी घेऊ शकता. या रेसिपींचं नाव काय आहे? तर एक आहे पास्ता आणि दुसरं म्हणजे मोमोज. तर मोमोज आणि पास्ता कोणाला आवडत नाही? सगळ्यांनाच आवडतो. पण हा अजिबात तुमचा फॅट वाढवणारा, वेट गेन करणारा मैद्याचा किंवा अनहेल्दी असा पास्ता असेल किंवा अनहेल्दी मोमोज आपण बाहेर खातो, तर अशा पद्धतीचं याच्यात काही नाही. हे अगदी हेल्दी घटकांपासून, अगदी कमीत कमी म्हणजे खूप लेस ऑइलमध्ये बनलेलं आणि अगदी हेल्दी पिठांपासून बनलेले हे 2ही रेसिपी आहेत. या रेसिपी मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला कधीही तुम्हाला काहीही बाहेरचं खाण्याची क्रेविंग झाली किंवा रात्रीच्या जेवणाऐवजी तुम्ही हे 2ही रेसिपी घेऊ शकता. तुम्ही या रेसिपी खाऊन महिनाभरामध्ये तुमचं 5 ते 7 किलो वजन कमी करू शकता. मग काय, बाहेरचं खाण्याची इच्छा जरी झाली तरी बाहेरचं अनहेल्दी न खाता तुम्ही तुमच्या आवडीचा पास्ता आणि तुमच्या आवडीचे मोमोज अगदी घर बसल्या घरीच बनवू शकता. काही वेळ लागणार नाही, खूप जास्त प्रिपरेशन नाही. 10 ते 15 मिनिटाच्या आतच बनणाऱ्या या रेसिपी आहेत. तुम्ही टिफिनला कॅरी करू शकता आणि सोबतच तुम्ही तुमच्या मुलांना देखील खायला देऊ शकता, घरातल्या लोकांनाही खायला देऊ शकता. इतक्या हेल्दी या रेसिपीज आहेत. त्यामुळे अजिबात उशीर न करता लगेच आपण आता त्या रेसिपीज कशा करायच्या, त्याच्यासाठी लागणारं साहित्य काय आहे ते पाहणार आहोत. त्याआधी मला तुम्हाला एक गोष्ट सांगू वाटते की माझ्या बऱ्याच क्लायंट्सला मी या रेसिपी सजेस्ट केल्या, ज्यांचं असं म्हणणं होतं की डाएट करणं आम्हाला खूप जमत नाही, हेल्दी खाण्याऐवजी आम्हाला टेस्टी रेसिपीज देखील हव्या असतात, म्हणजे काहीतरी चमचमीत खाल्ल्याशिवाय आमचा दिवसच पूर्ण होत नाही. तर त्यांच्यासाठी या 2 रेसिपी अगदी बेस्ट आहेत. त्यांना मी या रेसिपी सजेस्ट केला, त्यांना त्या इतक्या आवडल्या की त्या म्हटल्या की, म्हणजे त्यांचं म्हणणं असं होतं की हा डाएट प्लॅन मी आरामात कायम फॉलो करू शकते. इतक्या या 2 रेसिपी भारी आहेत. तुम्ही तुमचं 5 ते 7 किलो वजन महिनाभरात या रेसिपी खाऊन कमी करू शकता. त्यामुळे तुम्हाला पण जर बोरिंग डाएट नको आहे, इंटरेस्टिंग काहीतरी खाण्याची इच्छा असते, सतत काहीतरी बाहेरची खाण्याची क्रेविंग होत असते, पण वजन तर वाढू द्यायचं नाहीये, तर या रेसिपी तुमच्यासाठी खूप लाजवाब असणार आहेत. मंडळी, सगळ्यात पहिलं म्हणजे या चॅनलवरती आपण बरेचसे डाएट प्लॅन, एक्सरसाइज आणि त्यासोबतच यम्मी टेस्टी वेट लॉस रेसिपीज आपण शेअर करत असतो. त्यामुळे जर चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका. तर मंडळी, आता तुम्हाला काय करायचं आहे, व्हिडिओ सेव्ह करून ठेवायचा आहे. या रेसिपी हा व्हिडिओ तुम्हाला एंडपर्यंत बघायचा आहे आणि त्यासोबतच जर तुम्हाला 5 ते 7 किलो वजन कमी करायचं आहे तर रेसिपी नक्की एंडपर्यंत बघा, व्हिडिओ सेव्ह करून ठेवा. तुम्हाला पण जर 5 ते 7 किलो वजन फक्त रात्रीचा किंवा दुपारचा आहार बदलून करायचा असेल तर व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा. रात्री हलकं आणि लो कॅलरी फूड इज इक्वल टू फास्ट वेट लॉस. चला मग पाहूयात त्या 2 रेसिपी कोणत्या आहेत आणि त्या कशा तयार करायच्या. सगळ्यात पहिली रेसिपी 1 ती म्हणजे वेट लॉस पास्ता. आपण वेट लॉस पास्ता बनवणार आहोत. हा वेट लॉस पास्ता कशापासून बनतो, कोणत्या घटकांपासून वेगवेगळ्या पास्ता तयार होतो, हे सगळं तुम्हाला या पास्ताची रेसिपी शेअर केल्यानंतर मी सांगते.
तो कुठून बाय करायचा आणि कशा पद्धतीचे हेल्दी पास्ता तुम्ही तुमच्या वेट लॉस जर्नीमध्ये इन्क्लूड करू शकता हे आपण रेसिपीच्या नंतर पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूयात पहिल्या रेसिपीला. याच्यासाठी तुम्हाला वेट लॉसचा पास्ता घ्यायचा आहे आणि तो काय करायचा, सगळ्यात आधी शिजवून घ्यायचा आहे. पास्ता शिजवून घेतल्यानंतर त्याला शिजायला जे वेट लॉसचे पास्ता असतात खूप वेळ लागत नाही. तो शिजवून घेतल्यानंतर आपल्याला साईडला ठेवायचा आहे आणि नंतर आपल्याला एक प्युरी तयार करून घ्यायची आहे, ज्याच्यामध्ये टोमॅटो आणि लसूण घालणार आहोत. एका पॅनमध्ये अशा पद्धतीने टोमॅटो लसूण टाकायचं आहे. थोडंसं झाकण ठेवून तुम्हाला ते शिजवून घ्यायचं आहे. नंतर टोमॅटोचे सालं काढायचे. वाटलंच तर त्याच्यामध्ये शिमला मिरची रेड कलरची ॲड करा वेगळ्या टेस्टसाठी, जर तुमच्याकडे अवेलेबल असेल तर, नाही तर ते ऑप्शनल आहे. नंतर ही सगळी जी प्युरी आहे ती आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायची आहे. बस एवढंच करायचं. त्यानंतर पॅन घ्यायचा ज्याच्यामध्ये आपण पास्ता बनवणार आहे. त्याच्यामध्ये तेल किंवा तूप घाला. तुमच्या आवडीचे जे कोणते व्हेजिटेबल ॲड करायचे ते सगळे व्हेजिटेबल ॲड करा. त्यासोबतच त्याच्यामध्ये पास्ता मसाला, ब्लॅक पेपर पावडर, चिली फ्लेक्स किंवा ऑरिगॅनो, आणखीन तुम्हाला काही मसाले माहिती असतील किंवा टेस्ट त्याची आवडत असेल तर ते तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू शकता. नंतर तुम्हाला त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाका, थोडंसं मिक्स करून घ्या मसाले सगळे व्यवस्थित आणि मग आपला जो प्युरी आपण बनवलेली होती टोमॅटोची ती ॲड करा. ते व्यवस्थित मिक्स करून घ्या. थोडं थोडं पाणी ॲड करून चांगलं मिक्स करून घ्या आणि नंतर तुम्ही त्याच्यामध्ये जो आपला शिजवलेला पास्ता होता तो ॲड करा. चांगलं मिक्स करून घ्या आणि इथे आपला यम्मी टेस्टी वेट लॉस पास्ता तयार आहे, अगदी हॉटेलसारखी टेस्ट देणारा. आणि हा पास्ता तुम्ही वेट लॉस जर्नीमध्ये आठवड्यातून 2दा आरामात खाऊ शकता. मग कशाला आता बाहेर जाण्याची काहीच गरज नाही आहे. बाहेरचं खाण्याची इच्छा झाली तर आता हा पास्ता अगदी घरच्या घरी बनवा आणि मस्तपैकी तुमची वेट लॉस जर्नी एन्जॉय करा. अजिबात तुम्हाला काही कच्चं वगैरे खायला लावलेलं नाही आहे, पातळ पातळ सूप खायला लावलेलं नाही आहे. मस्त पास्ता एन्जॉय करा आणि तुमचं वेट लॉस नक्की म्हणजे गॅरंटीड होणार आहे. भरपूर जणांना याच्यापासून चांगला रिझल्ट मिळाला आहे. तर आता राहिला विषय पास्त्याचा. अशा पद्धतीचे पास्ता तुम्हाला कुठे मिळतील, तर तुम्हाला बाहेर जाण्याची अजिबात गरज नाही. फ्लिपकार्टवरती मी इथे तुमच्यासोबत लिंक शेअर करेन, टॅग करेन प्रोडक्ट. जर मला ते प्रोडक्ट मिळालं फ्लिपकार्टवरती तर ते प्रोडक्ट तुम्हाला अगदी बेस्ट आहे. हे पास्ता मी स्वतः ऑर्डर केलेले आहेत. हे पास्ता मैद्यापासून बनलेले नाही आहेत, ओट्सपासून, वेगवेगळ्या रव्यापासून बनलेले देखील आहेत. त्यासोबतच डाळींपासून बनलेले आहेत, फॉक्सनटपासून बनलेले आहेत आणि असेच बरेच वेगवेगळे त्याचे टाईप आहेत, त्याच्यापासून ते वेगवेगळे पास्ता बनलेत. तर तुम्ही 200 रुपयामध्ये 3चे कॉम्बो तुम्हाला मिळतो. याच्यामध्ये बरीचशी चांगली क्वांटिटी असते. तुम्ही 1 ते 2 महिना आरामात हे पास्ते खाऊ शकता, कदाचित त्याच्यापेक्षा जास्त खाऊ शकता. कारण माझी मुलगी पर्सनली, माझी 3 वर्षाची मुलगी आहे, तिला मी पर्सनली मैद्याचा किंवा वेगळ्या कोणत्या ह्याच्यापासून बनलेला पास्ता न देता हे जे हेल्दी पास्ता आहे, जे डाळींपासून, ओट्सपासून, रव्यापासून, आणखीन वेगवेगळ्या घटकांपासून बनलेले पास्ता मी तिला देत असते आणि ते ती आवडीने खाते. तिला खूप आवडतात. त्यामुळे अगदी हेल्दी टेस्टी हे पास्ता आहेत. तुम्ही स्वतः देखील खाऊ शकता. तुमच्या मुलांना देखील टिफिनला देण्यासाठी देखील अगदी बेस्ट अशी ही रेसिपी आहे. तर नक्की ट्राय करून बघा. टॅग प्रोडक्टमध्ये तुम्हाला पास्ता तो मिळून जाईल. अजिबात पेड प्रमोशन वगैरे नाही आहे. मी पर्सनली यूज करते म्हणून तुमच्यासोबत शेअर करते. तर तुम्ही ते पास्ता नक्की बाय करा आणि तुमच्या वेट लॉस जर्नीमध्ये अगदी तुम्ही डोळे मिटून या पास्त्यावरती विश्वास ठेवू शकता. एक पॅकेट माझ्याजवळ अवेलेबल आहे, मी तुमच्यासोबत शेअर करते, तुम्हाला दाखवते. माझ्याजवळ मी 3 ऑर्डर केलेले होते, त्याच्यातलं हे एकच ओट्सच्या पास्त्याचं पॅकेट शिल्लक राहिलेलं आहे. बाकीचे 2 तर कधीच फिनिश झाले. म्हणजे मी स्वतःसाठी वेट लॉससाठी हे ऑर्डर केले होते, पण माझ्या मुलीलाच ते इतके आवडले की ते तिनेच सगळे संपवून टाकलेले आहेत. तर फ्रेंड्स, अशा पद्धतीचं हे पास्त्याचं पॅकेट आहे. आता हे ओट्सपासून बनलेलं आहे. तर हा जो पास्ता आहे तो कुक गार्डनचा आहे. जर इथे टॅग प्रोडक्टमध्ये तुम्हाला नाही मिळालं तर फ्लिपकार्टला तुम्ही सर्च करा, वेट लॉस पास्ता कुक गार्डन म्हणून आहे. तर याच्यामध्ये ओट्सपासून बनलेले असतात आणि बऱ्याच वेगवेगळ्या अशा घटकांपासून बनलेले पास्ता तुम्हाला तिथे अवेलेबल होतात. नक्की बाय करा. आता वळूयात आपल्या दुसऱ्या सेकंड रेसिपीकडे. ती म्हणजे हाय प्रोटीन रागी पनीर मोमोज. मोमोज तर पर्सनली सगळ्यांना खूप आवडतात. इथे जे मोमोजचं फिलिंग आहे ती मी पनीरपासून, प्रोटीन म्हणजे सोया चंक्स आणि पनीरपासून बनवणार आहे. तुम्हाला जर तुम्ही नॉन व्हेजिटेरियन असाल, तुम्हाला चिकन ॲड करायचं असेल तरी तुम्ही चिकन ब्रेस्टचा इथे वापर करू शकता. चिकन ब्रेस्टमध्ये खूप कमी कॅलरीज असतात ॲज कम्पेअर टू चिकन थाय. तर
आता आपण रेसिपीकडे वळूयात। हे जे मोमोज आहेत, सगळ्यात पहिलं महत्त्वाचं म्हणजे माझ्या क्लायंटनी ह्या मोमोजची रेसिपी ट्राय करून हे मोमोज खाऊन 2 ते 3 किलो वजन 12 दिवसामध्ये कमी केले आहे। तर तुम्ही सुद्धा करू शकता। आवडीचे पदार्थ खाऊन जर वेट लॉस करायचं असेल तर कोण नाही म्हणणार आहे। तर लगेच आता रेसिपी जाणून घेऊयात। इथे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला रागीचं म्हणजे नाचणीचं पीठ लागणार आहे। आपण हे मोमोज नाचणीच्या पिठापासून बनवणार आहे। इथे तुम्हाला 2 वाटी छोटी छोटी तुम्हाला नाचणीचं पीठ घ्यायचं आहे। क्वांटिटी तुम्ही तुमच्या चॉईसनुसार कमी जास्त करू शकता। त्यानंतर पाणी आणि मीठ घालायचं आहे। मीठ कोणतं? पिंक सॉल्ट वापरले। हे तुम्हाला व्यवस्थित पीठ मळतो आपण तशा पद्धतीने मळून घ्यायचं। खूप जास्त घट्ट नाही, खूप जास्त पातळ करायचं नाही। तर थोडंसं घट्टसरच असावं, कारण त्याच्यापासून आपल्याला मोमोचे जे पाते असतात ते बनवायचे। तर त्यानंतर काय करायचं, पीठ मळून घेतल्यानंतर आपल्याला याचं स्टफिंग तयार करायचं आहे। त्याच्यासाठी मिक्सर ग्राइंडर म्हणजे हँड मिक्सर जो असतो, ज्याच्यामध्ये आपण खूप जास्त बारीक नाही झाल्या पाहिजेत गोष्टी, मीडियम अशा राहिल्या पाहिजेत। तर त्याच्यामध्ये कोबी, सोया चंक्स शिजवलेले आणि पनीर आपल्याला ॲड करायचं आहे। हे थोडंसं आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे आणि लगेचच बाजूला काढून घ्यायचं आहे। बाजूला काढल्यानंतर एका बाउलमध्ये काढा, त्याच्यामध्ये ग्रीन चिलीची आणि लसणाची पेस्ट ॲड करा आणि त्याच्यामध्ये तुम्ही मीठ घाला पुन्हा एकदा। आणि हे आपलं मोमोजचं फिलिंग रेडी आहे। त्यानंतर काय करायचं, जसं आपण मैद्याचे असतील, गव्हाचे असतील, कशाचेही मोमोज बनवतो तशा पद्धतीने मोमोजचा शेप तयार करायचा, त्याच्यामध्ये ते फिलिंग ॲड करायचं आणि ते मोमोज तुम्हाला व्यवस्थित शिजेपर्यंत 5 ते 10 मिनिट चांगले शिजवून घ्यायचे आहेत। आणि इथे आपले हेल्दी, टेस्टी, यम्मी, प्रोटीन, हाय इन प्रोटीन आणि मस्त टेस्टी फुल पोट भरणारे मोमोज तयार आहेत। तुम्ही देखील तुमच्या वेट लॉस जर्नीमध्ये हेल्दी पण तितकंच जिभेची चव टिकवून ठेवणारं अन्न खाऊन वेट लॉस नक्की करू शकता। तर हे मोमोज त्याचंच एक उदाहरण आहेत। याच्यामध्ये फिलिंग तुमच्या चॉईसनुसार तुम्ही ॲड करू शकता आणि हे मोमोज तुम्ही कोणत्याही चटणीसोबत, शेजवान चटणी असेल किंवा पुदिन्याची चटणी, जी कोणती चटणी तुम्हाला आवडते, मोमोजची चटणी बनवू शकत असाल तर ती बनवून त्याच्यासोबत देखील तुम्ही एन्जॉय करू शकता। अगदी हॉटेलमध्ये बनतात तसेच त्याच्यापेक्षा जास्त भन्नाट टेस्टी हे मोमो बनतात। वेगळं काही कष्ट घ्यायची गरज नाही, सेम प्रोसेस आहे, फक्त हे हेल्दी व्हर्जन आहे मोमोजचं। तर मंडळी, या दोनही वेट लॉस रेसिपी ट्राय करा, तुमच्या वेट लॉस जर्नीमध्ये ॲड करा। तुमच्या लहान मुलांना देखील टिफिनला आरामात देऊ शकता आणि तुम्ही स्वतः देखील त्या खाऊ शकता। इतक्या या टेस्टी आहेत, ऑइल फ्री आहेत आणि अजून काय सांगायचं, प्रोटीन रिच आहेत आणि फास्ट वेट लॉस करणाऱ्या आहेत। नक्की ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये सांगा की या दोनही रेसिपी तुम्हाला कशा वाटल्या आणि अजून अशाच छान छान वेट लॉस रिलेटेड रेसिपीज पाहायला तुम्हाला आवडतील का। आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल। व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक नक्की करा, शेअर करा आणि त्यासोबतच अशाच कंटेंटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। हा व्हिडिओ आता इथेच एंड करूयात, पुन्हा भेटूयात अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत हेल्दी रहा आणि फिट रहा। बाय।